भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय एथोनिया नुठो माथा मरणा वाचोनी सर्वथा. तुकोबारायांचा अभंग आहे आणि तुकोबाराय आपल्या मनाबरोबर संवाद करतात, आपल्या मनाशी बोलतात. या जगामध्ये फार कमी लोक असे आहेत जे स्वतः बरोबर बोलतात, जगाचा विचार करतात, जगाबद्दल बोलतात, जग काय म्हणेल त्याचा विचार करतात, पण स्वतःच्या मनाबरोबर बोलणं, स्वतःच्या मनाशी मित्रता करणं खूप अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि कधीतरी पाहुणे मंडळी येतात, कधीतरी आपल्या जीवनामध्ये वेगळे वेगळे प्रेमाचे प्रसंग येतात, पण नित्य मित्र आणि नित्य शत्रू म्हणून आपली वस्तू आपल्या जवळ असते, त्याचं नाव आहे मन. नित्य मित्र आहे, नित्य शत्रू आहेत. परमार्थ करणाऱ्यांना मन कधी कधी त्रास देतं, कधी कधी बगावत करतं, कधी कधी बंडखोरी करतं. म्हणजे परमार्थिक लोकांनाच करतं असं नाही आहे काही. मन सगळ्यांना, जेवढे जन्माला आलेले आहेत मानव जात, त्या सगळ्याला मन आहे. जेवढे प्राणी आहेत तेवढ्यांना मन आहेत, पण परमार्थिक लोकांना थोडी सावधानता आहे, थोडी विशेषता आहेत परमार्थिक लोकांमध्ये, की मनाचा स्वभाव, मनाला मित्र करून मनाबरोबर जाणं हा फार गोड स्वभाव आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि इतर जो समाज आहे, माझा शब्द लक्षात ठेवा बरं का, परमार्थाच्या अतिरिक्त जो समाज आहे तो मनाबरोबर संवाद नाही करत, मनाच्या मागे जातो. तंबाखू आवडली, एखादी स्त्री आवडली, राजकारण आवडलं, व्यापार आवडला, सगळ्याच्या मागे जाणारं मन आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्याच्या मागे जाणारं मन आहे. स्टेजवर येऊ नका, खाली बस. विठ्ठल विठ्ठल. अरे विक्षेप नको करू, बस खाली, खाली बसतो, बंद करते. अरे ते सगळं बरोबर आहे, पण तू एकदा सेट कर ना. तू सारखं येणं जाणं चालू आहे, आमच्या डोक्यात काही नसतंय. एका ठिकाणी सेट होतो, डिस्टर्ब नको करू. आणि मागच्या लोकांना दिसू देऊ नको. जा तू, जाऊ दे जरा, जाऊ दे. सगळ्यांची कल्याण नको करू बाबा तू. विठ्ठल विठ्ठल. काय माझं काही ठरलेलं नसतं. तुम्ही जितकी साथ द्याल, जसं श्रवण कराल तसं आम्ही बोलतो. आमच्याकडे माल फार आहेत, आम्ही आयुष्यभर मालच कमवलं आहे ना. वाटायचं काय, जेवढं तुम्ही शांत चित्ताने ऐकाल तेवढा माल भारी निघेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हा दोन वर्ग आहेत. एक मनाच्या मागे जाणारा वर्ग आहे आणि मनावर नियंत्रण करून आपल्या मनाप्रमाणे वागवणारा परमार्थिक वर्ग आहे. कळायला थोडं सुरुवातीला अवघड जाईल, पण ऐकत चला. कुठल्याही कॉलेजच्या मुलाला अभ्यास नकोसा वाटतो. कुठले तरी किचकट संशोधन आहे, कुठले तरी प्रबंध आहेत, कुणीतरी आयुष्याचे आयुष्य घालले आणि ते किचकट आहेत. आणि दोन शब्द गोड बोलले की मुलं भाळतात. मग ते दोन शब्द पुस्तकातले नको वाटतात, पण जे खोटं खोटं बोलणारे, स्तुती करणारे ते फार गोड वाटतात. नुसतं कॉलेजच्या पोरांना म्हटलं ना, काय भारी आहे रे तुझं शर्ट, त्याच्यावर तो खुश होतो. त्याला म्हटलं काय बॉडी आहे तुझी. मी तर 2-3 पोरांना असं फसवत होतो एमएच्या टायमाला. मी धोत्रावरच असायचो आणि मी धोत्रावर, मुलं टेन्शनमध्ये. अजून नाही कळलं तुम्हाला. याचं कारण सांगतो तुम्हाला, अजूनही धोत्रातली विशेषता माहीत नाहीत. तुम्ही 10 लाखाची पॅन्ट आणि शर्ट घाला, तुमच्याकडे बघणार नाही, पण धोतर घाला सगळे पाहतील, युनिक.
युनिक आयटम. कॉलेजमध्ये एम एला असताना पुण्याला एकटाच धोत्रामध्ये सगळंच बघायचे हा कसा काय इकडे आला. आणि ज्यांनी चांगले कपडे घातले, ज्यांनी बॉडी बनवली, त्यांना टेन्शन नाही, आपण सगळं करून काहीच नाही. युनिक आयटम. आणि मग मी त्यांना राग येऊ नये म्हणून स्तुती करायचो. अरे बघतात तुझ्याकडेच, पण धोतर पाहत होते. त्यांना बरं वाटायचं. हळूहळू त्यांच्या 2-3 महिन्यात लक्षात आलं हे सगळं खोटं आहे. तुमचं ड्रेस कोड काय आहे, तुमची बॉडी काय आहे, हे कधीही मन पाहत नाही, कधीही बुद्धी पाहत नाही. शरीराचा जसा व्यायाम केला जातो तसा मनाकडून मनाचा व्यायाम करावा लागतो, बुद्धीकडून अभ्यासाचा व्यायाम करावा लागतो. शरीराचा व्यायाम जेवढा कराल, शरीर चांगलं असेल, तुम्हाला मिलिटरीमध्ये नोकरी मिळेल, पोलीसमध्ये नोकरी मिळेल. अभ्यास नसेल तर तुम्हाला कुठल्या चांगल्या दुकानावर वॉचमॅन म्हणून तुम्हाला ठेवतील, दिसायला बलदंड असल्यामुळे. हे जे कमांडो आहे, बाउन्सर आहे, त्यांचं बघा ना तुम्ही. हिरो साधारण असतो आणि बाउन्सर जास्त मोठे असतात. शरीर चांगलं आहे, शरीराच्या मानानं तुम्हाला पगार आणि नोकरी मिळेल. तुमचं मन चांगलं आहे, सन्मान फार चांगला मिळेल. गावामध्ये ज्याचं मन चांगलं आहे, सन्मान फार चांगला मिळतो. सरळ माणूस आहेत, पाप करत नाहीत, गावाला लुबाडत नाहीत, मन सरळ आहेत. त्याच्या पुढचा टप्पा आहे अभ्यास चांगला आहे, डोकं चांगलं आहे, मेंदू चांगला आहे, उच्च पदावर नोकरीला जातो. देश चालवतात अशी माणसं. विठ्ठल एवढ्या लवकर कीर्तन कळणार नाही बरं का. मन चांगली असणारी माणसं चांगली आहेत, पण बुद्धी असणारी माणसं सगळ्यांना वागवतात. ही बुद्धीची विशेषता आहे. ज्याची बुद्धी चांगली आहे तो वाईट मनाला कसं हाताळायचं त्याला माहिती आहे. चांगल्या माणसाला कोणतं स्थान द्यायचं त्याला माहिती आहे. राजकारण शब्दाचा अर्थ बुद्धिवाद, बुद्धीवर चालणारं जग. आणि त्याची बुद्धी कळतच नाही. कधी कधी बरेच लोक बघितलेत, खांद्यावर हात टाकला की तो राजकारणातूनच गायब होतो. आणि ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो फोटो काढून घेतो की बघा आपल्याला साहेब किती मानतात. कधी कधी पैसा जास्त असला आणि एखाद्या राजकारणी लोकांना जर तुम्ही घरी बोलवलं की याच्याकडे पैसा जास्त आहे, त्यांना कळतच नाही. ते तुमची स्तुती करणार, काय प्रगती केली, काय प्रगतशील आहात तुम्ही, किती मोठे आहात, स्तुती करणार. आणि तुम्हाला अशा पद्धतीने नादी लावणार की तुमचा सगळा पैसा कमी झाला पाहिजे. बुद्धिवादी लोक दोन्ही प्रकारचे आहेत. आपलं कल्याण करत असताना जगाचं नुकसान करणारे हा एक बुद्धिवाद आहे. आपलंच कल्याण झालं पाहिजे, आपल्याला सत्ता मिळाली पाहिजेत, जग काहीही करो, हा एक बुद्धिवाद आहे. दुसरा बुद्धिवाद संतांचा आहे. आपलं कितीही नुकसान हो, थोड्या दिवस जगायचं आहे, पण जगाचं अनंत काळापर्यंत कल्याण झालं पाहिजे, अनंत काळात. याला उदाहरण दे. मला सांगा, 400 वर्ष झालेत तुकोबारायचे अभंग आपल्याला रस्ता दाखवतात. जगामध्ये ज्ञानोबारांच्या ओव्या आपल्या बरोबर चालतात. हे जर 2 संत सोडले तर तुम्ही मला संत सांगा, एखादा बुद्धिवादी राजा सांगा की ज्याचं ऐकून आपलं कल्याण झालंय. बोला ना. एखादा बुद्धिवादी मनुष्य मला सांगा याचं ऐकून गावाचं कल्याण झालंय. बुद्धिमान आहे पण स्वार्थी. बुद्धिमान आहे, स्वतःचं कल्याण करतो, जगाचं नुकसान करून कल्याण करतो. संत स्वतःचं नुकसान करतात पण अभंगामध्ये भेसळ करत नाहीत. दुधात भेसळ करतात बुद्धिमान लोक. काय काही ते इतके कठीण आहेत. मी एकदा रेल्वेने प्रवास करत होतो आणि गुजराती लोक आणि मिलचे लोक त्या फर्स्ट क्लासमध्ये होते. त्याची चर्चा चालली होती की हा कापड बनवत असताना किती टक्के सिल्क टाकायचं, किती टक्के हे ठेवायचं आणि ते कापड कसं बनवायचं. समोरच्याने सांगितलं की मी समोरच्याला चांगली ऑफर दिली पण तो कमीच करा म्हटला. मग मी काय केलं, कमी केलं पण त्याच्यातलं सिल्क कमी केलं, त्याला कळालं नाही. तुम्हाला कळालं का? सांगताना परत दिली 1 आणि डिलिव्हरी करताना माल काढून घेतला 2. तुम्हाला कळत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा स्वस्त वस्तू घ्यायला जाता ना त्या वस्तूमधला फरकच कळत नाही तुम्हाला. तुम्हाला वाटतं मी जिंकलो,
माझी बुद्धी वापरली, तुमच्या अगोदर ती बुद्धी वापरून तयार असतात. विठ्ठल जगाचं कल्याण करणारी माणसं स्वतःच्या स्वार्थाकडे पाहत नाहीत, अजरामर असतात. आज तुमचा 50वा सप्ताह आहेत आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, 400 वर्ष झालेला अभंग आहे. कसं संयोग पहा कसा आहे, अभंगाला बाध आलेली नाही, स्वतःचं अकल्याण केलं, संसार केला नाही तुकोबारायांनी, जगासाठी अभंगाची गाथा लिहून ठेवली त्यांनी. येणाऱ्या साधकाला, संसारिक माणसाला मार्गदर्शन. तुकोबारायांचे उदाहरण सांगतो तुम्हाला, माझं जरा चुकीचा अर्थ काढू नका. वैकुंठ गमन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. तुकोबारायांनी विचारलं, तुमचं वय 42 आहे, तर तुम्ही या जगातून जाताय तुम्ही, तर तुकोबारायांनी 2-3 कारणं सांगताना एक कारण फार महत्त्वाचं सांगितलं आहे, की इथून पुढे तुम्ही सगळ्यांनी ऐका, इथून पुढे जगण्यात काही मजा नाही. तुकोबाराय म्हणतात, धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली या जगामध्ये जो आतंक चालू आहे तो आता डोळ्यांनी पाहवत नाही. किती वर्ष झाली त्या अभंगाला, आणि त्यावेळेस तुकोबाराय बोलले. तर तुकोबारायचे शब्द पहा कसे, न घडे यावरी न धरवे धीर. माझी ताकद नाही की अशा छळवादी लोकांमध्ये राहावं, धीर होत नाही. पीडित आहे राष्ट्र, भारत देश पीडित आहे राष्ट्र, भारताबरोबर जगाला सुद्धा दुःख भोगावं लागतं. हे 400 वर्षापूर्वीचे शब्द आहेत. जगासह भारताला दुःख होतंय, मला सहन होत नाही, म्हणून नको आता राहायला. विठ्ठल विठ्ठल. 72च्या अगोदरची जी माणसं जन्माला आली ना, ते खरीच भाग्यवान आहेत. 72 दुष्काळ पडला आणि 72च्या अगोदरची जी माणसं आहे ना, ही अतिशय भाग्यवान आहेत, लवकर मरतच नाहीत ती. 72च्या नंतरची माणसाला कधी अटॅक येईल काही सांगता येत नाही त्याला. काय 2 युग दोन्ही आम्ही पाहिलेली. 72च्या अगोदर हायब्रिड नव्हतं, कसदार अन्न होतं, पिकत नव्हतं लोक, पण कसदार होतं, हाडं मजबूत होते, आणि त्या काळामध्ये समाजामध्ये जगण्याच्या अपेक्षा कमी होत्या. मुलगा जन्माला आला ना, खेडेगावातली लोक स्वतः सांगायची, अभ्यास नंतर कर, पहिली तालीम कर. गावागावात तालीम होती. गावरान गाईचं दूध, म्हशीचं दूध, आणि हा रेडा तयार व्हायचा. तब्येत आणि जगण्याचा उद्देश नव्हता, आनंदाचा उद्देश होता. नाते सांभाळा, भावकी सांभाळा, गाव सांभाळा आणि सगळे मिळून आनंदात राहा, हा तो काळ होता 72च्या अगोदर. दुष्काळ पडला, अन्नधान्याची टंचाई आली आणि संशोधन झालं अन्नामध्ये आणि हायब्रिड झालं. दिसायला मोठं आहे पण कसरहित आहे, कसदार राहिलं नाहीत, चवच राहिली नाहीत. आता मी एका नवीन पोराला भेटलो होतो, 10-12 वर्षाचं पोरगं होतं ते, आणि जर्सी गाईचं दूध होतं, त्याच्यावर आलेली पातळ साई होती. गाडग्यात येणारी साई वेगळी बरं का, ते भाग्यवान लोक. जर्सी गाईची साई, त्याला म्हणलं घे थोडीशी साई दिसते, घाण आहे म्हणे ते. भाग्याचा उदय, जे चांगला पदार्थ आहे तो चुकीचा आहे असं आत्ताच्या पिढीच्या डोक्यात बसलो. गुटखा चांगला आहे आणि साई चांगली नाही. कोणतं जग चांगलं आहे विचार करा ना तुम्ही. कपड्याकडे लक्ष आहेत पण बॉडीकडे लक्ष नाही. श्रीमंत आहेत माणसं, समाधानी नाहीत. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा सांगतो, श्रीमंत आहेत, या काळामध्ये भरमसाठ पैसा आहे लोकांकडे, श्रीमंत आहेत, समाधानी नाहीत. जे समाधानी मानतात किंवा आहेत, पैसा नाही त्यांच्याकडे. 2 गोष्टी कशा आहेत म्हणजे 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. समाधान पाहिजे का, आशा कमी ठेवा. श्रीमंत व्हायचंय ना, समाधान विका, मग श्रीमंत व्हा. अहो लोक 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागतात. आणि तुम्हालाही माहिती, आणि मी ऐकले, राजकारणातले लोक सगळे झोपल्यावर राजकारण सुरू करतात.
त्यांना कायमचं झोपवायचं असतं म्हणून राजकारण आहे, कल्याणासाठी नाही. 4 आणि 5 वाजता जो माणूस जागतो, उठणार कधी सकाळी, व्यायाम कधी करणार, शरीर निरोगी कसं राहणार, तुम्ही कल्पना करून पहा. माझा अर्थ वेगळा आहे. बेचैन माणसं आहेत, पैसा आहे, बेचैन माणसं आहेत, बोलायला नाही पाहिजे तरी पण माणसं विकत घेण्या इतपत पैसा आहे, समाधान मिळण्या इतपत आनंद नाही आहे. विठाला विठाला. बुद्धिमान माणसं विकत मिळतात, सगळे विकत मिळतात, समाधान नाही. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, देशातला श्रीमंत असो नाही तर जगातला श्रीमंत असो, माझ्या पुढं बसलेले तुम्ही असो, देवाने आपल्याबरोबर भेदभाव केला नाही बरं का. जगातला सगळा श्रीमंत आणि या गावातला गरीब माणूस जगण्याचं आयुष्य 100च वर्ष आहे. खरं आहे का? श्रीमंत आहे म्हणून 200 वर्ष जगू शकतो का? आणि गरीब आहे म्हणून 100च्या खाली जगू नाही. भगवंत आणि निसर्ग सगळ्यासाठी सारखा बनवलाय. कितीही पैसे कमवा, किती, आयुष्य नाही वाढवू शकत. 80 वर्षाचा म्हातारा आहे ना, अब्जापती आहेत, तारुण्य विकत घेऊ शकत नाही. विठाला विठाला. हा एक टप्पा आहे बरं का बोलण्याचा. तारुण्य विकत घेऊ शकत नाही, त्याच्या पुढे जातो. विकत न घेणारी माणसं आणि विकत जाणारी माणसं यांचा संबंध वेगळा. आणि देव ज्याच्याजवळ उभा असतो ते संत एकदा तरी जीवनात भेटले पाहिजेत. एकदा तरी तुम्ही जन्माला आला ना, एकदा तरी खानदानी संत भेटला पाहिजेत, त्याचा प्रभाव आपल्यावर पडला पाहिजे. आपलं रोजचं जीवन पहा, कोणती माणसं भेटतात, दुःख देणारी माणसं भेटतात, निंदा करणारी माणसं भेटतात, शिव्या देणारी माणसं भेटतात, उधार घेणारी माणसं भेटतात, आपल्याला परत न देणारी माणसं भेटतात. सगळेच बुडवे, देश बुडाला तरी चालेल अशी माणसं भेटतात. म्हणून आपल्याला आनंद नाही मिळत. कळालं तुम्हाला? म्हणून आपल्या जीवनामध्ये समाधानाचा उदय होत नाही. आपण ज्या माणसात राहतो तिथं समाधानच नाही. आणि ज्यांच्याजवळ समाधान आहेत ते साधू भेटत नाही. पहिल्या चरणात Hey,